आज पवित्र पावन मंगल पौर्णिमा आहे, उपोषक दिवस आहे। प्रत्येक जागरूक श्रद्धावंत श्रावक उपासक श्रावक उपासिका हे अष्टशील ग्रहण करून त्या अष्टशिलेचं 48 घंटे अतिशय गंभीरपूर्वक पालन करतात। हे अष्टशील विलक्षण फळ देणार आहे। त्यातल्या त्यात अष्टशील हे विशेष फळ देण्यासाठी आपल्याला मदत करते। हा एक धम्म आहे। अष्टशिलाच्या रूपाचा हा धम्म आपल्या अनंत पवित्रतेला आणि आपल्या अनंत विशुद्धीला जागवतो, वाढवतो, वर्धन करतो आणि सर्व बोधिबल उमलायला आणखी उमलायला तो खूप अनुकूल वातावरण तयार करतो। म्हणून पौर्णिमेचं अष्टशील उपोषक व्रत हे आपण गंभीरपूर्वक पालन केलं पाहिजे। ही कायाशुद्धी, ही वाणीशुद्धी आणि मनशुद्धी आपल्याला यामुळं आणखी व्यापक आणि खूप भरभक्कम परिशुद्ध होत असलेली दिसते। कोणतेही कर्म आपल्याकडून आज 24 घंट्यामध्ये अकुशल आणि दुराचारी होऊ नये म्हणून आपण जागरूक राहिलं पाहिजे। सदैव आज आपल्या अष्टशिलेनुसार संपूर्ण कुशल कर्म आणि पवित्र कर्म हे करत त्याचा संचय केलं पाहिजे। हे संचय केल्यानंतर आपल्याला याचं फळ खूप मिळतं। आपलं बॅकग्राऊंड म्हणजे आपला पाया अष्टशिलेच्या रूपानं आपण मजबूत केला पाहिजे। यामुळे आपलं चित्त हे परिपूर्ण आश्रव मुक्त होतं। आश्रव म्हणजे काय? 4 प्रकारचे मोठे मळ याला आश्रव म्हणतात। पालीमध्ये त्याला आसव म्हणतात। कामासव, दृष्टियासव, भवासव आणि अविद्या आसव हे 4ही आश्रव म्हणजे भारी मळ, प्रचंड भारी, हे माणसाला लवकरच गडप करतात। ते परिपूर्ण आपल्याला झाकून टाकतात अविद्येमध्ये। कोणतंही जग दिसू देत नाही आपल्याला, कोणती आपल्याला अवस्था प्राप्त होऊ देत नाही। सारं जग, सारं विश्व संसाराचं या 4 महामळानं गडप केलेलं आहे। आणि त्यामुळं बाह्य बसणं, बाह्य पाहणं, बाह्य ऐकणं, बाह्य ऐकलेलंच बोलणं, बाह्य सारे कर्म करणं आणि त्यामुळं मनुष्य हा बहिर्मुखी झालेला आहे। आणि जेवढा माणूस बहिर्मुखी तेवढा तो संकुचित, तेवढा तो आरोगंट, तेवढा तो उद्धट, तेवढा तो वैफल्यग्रस्त, तेवढा तो नर्वस, तेवढा तो दुःख चक्करमध्ये अनंत काळ फेऱ्या मारण्यासाठी तो सतत त्याच्यातच वाहतो। आणि म्हणून अशी गलित गात्र अवस्था जर आपली हे 4 आश्रव करत असतील तर यांचा नायनाट आपण करावं की नाही?
यांचा नायनाट हे कायमचा केला पाहिजे. आणि म्हणून भगवान बुद्धांनी सम्यक संबोधी प्राप्त केली. भगवंताच्या या संबोधीमध्ये ह्या आश्रवांना, ह्या 4 आश्रवांना कोणतीही जागा नाही. किंबहुना बुद्ध धम्माच्या जीवन मार्गात याचं उच्चाटन करण्यात आलेलं आहे. आपण सर्वजण आज श्रावण पौर्णिमेच्या पवित्र दिवशी पारंपरिक अष्टशिलेचं पालन करण्यावर खूप आणि खूप भर दिला पाहिजे. पहिल्या शिलाचं पालन करून आपण पवित्र, निष्पाप आणि निष्कलंक बनायला आपलं मनोबल आणि स्वाभिमान भरभक्कम बनवला पाहिजे की मी आज कुणालाही दुःख देणार नाही, मी दुःख द्यायचं बोलणार नाही, मी कुणावर दगड उगारणार नाही, मी कुणावर काठी घेऊन धावणार नाही, मी कुणावर चाकू, पिस्तूल, बंदूक घेऊन त्याला धाक दडपणात ठेवणार नाही, मी कुणाची माझ्या इच्छेला तृप्त करण्यासाठी हे हत्या करून ते मांस खाणार नाही. असंही व्रत, शिलाचं व्रत आपल्याला खूप पवित्र बनवते. किंबहुना आपण जर विधायक शील पालन केलं की आपण मैत्रीच भावना करायची सर्वावर, तर कुणी कुणाला मारल का, कुणी कुणाचा घात करल का, कुणी कुणावर दडपण किंवा धाक दडपण करल का. आणि म्हणून आपण मंगल मैत्री खूप करावी की सारे लोग सुखी हो, सारे लोग दुःखमुक्त हो, सारे लोग भयमुक्त हो, सारे लोग व्याधि रोग मुक्त हो, सारे लोग निर्गर्वी बनो, सारे लोग निर्वैरी बनो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. अशी प्रत्येक हिंदूनं जर मंगल मैत्री वाढवत वाढवत त्याला व्यापक रूप दिलं, प्रत्येक मुसलमानाच्या वेगवेगळ्या गटाने जर अशी व्यापक मंगल मैत्री वाढवत वाढवत बलवान केली, सर्व शीख लोकांनी, सर्व शीख समाजानी, सर्व यहुदी समाजानी, सर्व ख्रिश्चन समाजानी, सर्व जाती जमातीच्या वेगवेगळ्या लोकांनी 8000 जातींनी जर अशीच मंगल मैत्री वाढवत वाढवत व्यापक बलवान केली तर आपल्या देशात कधी झगडे होतील का, कधी हाणामाऱ्या होतील का, कधी रक्तपात होईल का. म्हणून साऱ्या विश्वाला, संपूर्ण समाजाला, संपूर्ण घराण्याला, प्रत्येक कुटुंबाला शांती हवी आहे तर मंगल मैत्री केली पाहिजे. मंगल मैत्री हाच धम्म आहे, विश्व शांतीचा एकमेव धम्म आहे. मंगल मैत्रीला जागवा, मंगल मैत्री जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. हे पहिलं शील आहे. यालाच पालीमध्ये आपण म्हणलं पानातिपाता वेरमणी शिक्षापदं समाधिया. अहिंसा परमो धर्म हे जैनांचं धर्मवचन आहे. परंतु इथे बुद्धांनी हिंसा करू नका असं जे म्हटलेलं आहे ते सर्व व्यापक रूपानं म्हणलेलं आहे. अष्टशिलेमध्ये दुसरं शील आहे. आपण आज 24 तासामध्ये
जमिनीवर पडलेली 1 रुपया किंवा 10 रुपये किंवा 500ची नोट किंवा 100ची नोट त्याला हात लावावा का? आपण कोणत्याच वस्तूला हात लावू नये. जाता जाता मातीमध्ये जर तुम्हाला अंगठी दिसली तरी तिला उचलून घेऊ नये. जशी आपण पडलेली कोणती वस्तू, सोन्याची वस्तू, पैशाची वस्तू, नोटाची वस्तू किंवा कोणती वस्तू किंवा एखादी भरलेली 1 कोटीची बॅग उघडीच आहे ना, आपण म्हणलं कोणाची आहे होई उचला असं म्हणून जर आपण ती उचललीच तर आपलं एवढं मोठं बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि हे अनमोल आपण धारण केलेलं, ग्रहण केलेलं त्रिरत्नाचं पावित्र्य त्या 1 कोटीच्या नोटाच्या बॅगमुळं गदळ होणार नाही का? ते घाण होणार नाही का? ते लोभानं आपलं मन दुर्गंधी होणार नाही का? आणि म्हणून आपण असे कित्येक कोटी जरी आले तरी त्याला आपण स्पर्श करू नये. आपले बोधिसत्व बाबासाहेब हे किती महान होते. त्यांच्यामुळं कित्येक कोटीनं पैसे लोकांना आणले होते. 100 कोटी. ते ख्रिश्चन लोक अमेरिकेचे, रशियाचे 100 कोटीच्या पुढे थैल्या घेऊन आले होते ती की बाबासाहेब हे तुम्ही घ्या आणि आमच्या ख्रिश्चन धर्मात या, अशी त्यांना लालूच दाखवली होती. परंतु बाबासाहेब कोणावर भाळले नाही, कोणावर मोह केला नाही, कोणावर लालचीपणा केला नाही. लोलुपतेमध्ये बाबासाहेब हे कुठेही पगळले नाही. एवढे पवित्र बाबासाहेब, एवढे निष्पाप बाबासाहेब, एवढे निष्कलंक बाबासाहेब, जगामधले नंबर 1 बाबासाहेब आहेत आपले. आणि म्हणून आपण शिकलं पाहिजे. त्यांच्यासारखं वागणं आपण शिकलंच पाहिजे. हे निजाम सरकार म्हणत होता, तुम इस्लाम ले लो, तुम्हारे माँ बहनों के बालों को कोई हाथ नहीं लगाएगा, हम तलवार उठाएंगे. आणि कित्येक कोटीनं त्यांनी बाबासाहेबाला लालूच दाखवली. कित्येक कोटीची, 1000 कोटीच्या पलीकडे. ते अमृतसरचे शीख लोक सुद्धा बाबासाहेबाला म्हणायचे, तुम्ही शीख धर्म घ्या, तुमचं नाव आम्ही गुरु नानक नंतर खलासा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोन्याच्या अक्षराने लिहू साऱ्या भारतभर. परंतु बाबासाहेबांनी शीख धर्माला सुद्धा खूप वाचून वाचून गहन अभ्यास केला. त्यांनी 15-20 आपले कार्यकर्ते जालंधर त्या सोन्याच्या मंदिरामध्ये पाठवले होते शीख धर्माचा अभ्यास करायला. परंतु तिथे पण कमतरता वाटली. प्रथम क्रमांकावर समतेचा धर्म दिसला नाही. प्रथम क्रमांकावर न्याय दिसला नाही. प्रथम क्रमांकावर हे बंधुत्व आणि स्वातंत्र्य दिसले नाही. हिंदू धर्माचे नेते आज तर नाहीत, ते मरून गेले सर्व. बाबासाहेबाच्या पुढे असे असे हात जोडायचे. बाबासाहेब हिंदू धर्माला सोडू नका, बाबासाहेब आम्ही तुम्हाला चांगलं वागू, तुमच्या समाजाला आम्ही समतेनं वागू, हिंदू धर्मातला सारा भेदभाव काढून टाकू, जातीयता काढून टाकू, कर्मकांड काढून टाकू, अंधश्रद्धा काढून टाकू.
अस्पृश्यता काढून टाकू, सार पाखंड आम्ही हिंदू धर्माच्या बाहेर काढू, असं बाबासाहेबाला हात जोडू विनवणी करायची, नका सोडू हिंदू धर्माला. बाबासाहेब म्हणायचे मला काढून तर दाखवा अगोदर.